हो सर, चालू करूया आपण. ओके. अ, हा प्रश्न पूछोचा एक वेगळा भाग आपण गप्पा स्वरूपामध्ये करणार आहोत की दर महिन्याला आपला हा कार्यक्रम असतो, ऑनलाईन असतो आणि याच्यामध्ये शाश्वत शेती आणि निसर्ग या विषयाच्या संबंधित तुम्ही प्रश्न विचारू शकता. राजकारण, धर्म याच्याबद्दल काही प्रश्न विचारले तर मी उत्तर देणार नाही आणि कृपया प्रश्न विचारू नये. हं? की आपला जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित प्रश्न विचारावेत. प्रश्न विचारायला सुरू करायला हरकत नाही. हॅलो सर, मी निखिल वेल्ले बोलतोय, कोल्हापूर गारगोटीवरून. हां, बोला. सर, आता आपण आंबा लागवड म्हणजे आता सध्या आमच्याकडं लागवड म्हणजे चालू करणार आहे, म्हणजे सध्या बांधावर आहे ते शेतामध्ये घेणार आहे. मग हं, त्याच्याविषयी एक माहिती पाहिजे होती. मी आता तुमचा आंबा लागवडीचा हा पण प्रशिक्षण पण जॉईन केलेलं आहे सध्याचं, हं, की हं. एक माहिती पाहिजे होती की जी मसाल्याची पिकं कोणती घेता येऊ शकतील, म्हणजे एक बहुवार्षिक असावीत ह्याच्याविषयी. बेसिकली लक्षात हे घ्या, की मसाल्याच्या पिकाला आयुष्यभर पाणी लागतं आणि मसाल्याची पिकं सावलीत येतात. सावली म्हणजे बाजूनी सावली नाही, तर डोक्यावर सावली पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यावर छत्री झाल्यानंतर जसं माझ्या डोक्यावर सावली पडेल, तशी सावली पाहिजे. तर त्याच्यामुळे मसाल्याची पिकं जास्त करून नारळाच्या बागेमध्ये आंतरपीक म्हणून घेतात. कारण यांना सगळ्यांना ह्युमिडिटी लागते, आयुष्यभर पाणी लागतं आणि ह्युमिडिटी रेज झाल्यामुळे आंब्याला रोग येऊ शकतात. तसे कायम सिंचनाखाली असणाऱ्या वनस्पती ज्या काय आहेत दीर्घकाळ आयुष्याच्या, त्याच्यामध्ये आपल्याला मसाल्याची पिकं घेता येतात. तुम्हाला आंब्याखाली मसाला घेता येतो. तो म्हणजे हंगामी पिकातले जे मसाले आहेत ते म्हणजे मिरची, धाणा, हळद हे आंब्याच्या खाली घेता येतात आणि ते घ्यायचे असतात. कारण त्याच्याशी जमीन चांगली होत नाही. जमिनीचे निर्जंतुकीकरण हळदीमुळे चांगलं होतं. तर ते हळद आपल्याला पहिल्या वर्षापासून घेता येते. शक्यतो आंबे लावत असताना आपण आंबे जेव्हा खड्डे घेऊन खत-पाणी घालून लावतो, त्या खड्ड्यामध्ये सुपीक माती झालेली असते. 2 आंब्याच्या मधल्या जागेमध्ये सुपीकता तयार झालेली नसते. तशा वेळी तिथे आपल्याला सुपीकता तयार होण्याच्या दृष्टिकोनातून तुरीसारखी, कडधान्यासारखी पिके घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही शेतात जेव्हा आंबा लावणार आहात, तेव्हा याची पहिली काळजी घ्यायची की शेतामध्ये पाणी पाऊस थांबल्यानंतर 2 तासात उतरतं का? जर पाणी उतरत नसेल, तर त्या शेतामध्ये काही काळानंतर आंबे मरतात. त्याच्या आंब्याच्या सोबत आंतरपीक आंब्यावरती मिरी घेता येईल, ते मसाल्यामध्ये आहे. पण दालचिनी, लवंग, जायफळ, ऑलस्पाइसेस अशी झाडं नाही घेता येणार. म्हणजे दीर्घायुषी जी आहेत, ती नाही घेता येणार. अल्पायुषी वेल घेता येईल, कारण मिरीचा वेल खोडावरती वाढेल चांगला. हं. त्याला मर्यादा येईल. सगळ्यात मर्यादा एक 30-40% मसाले होतील तिथे. हं. अजून कोणाचा प्रश्न? सर, मला विचारायचं आहे. हं. तुमचं नाव सांगा आणि समृद्धी ए ए कळवणे. ए एरिया सांगा. मी सोलापूर जिल्ह्यातून आहे. सांगोला बरं. तालुक्यात राहते मी. तर बोला. मला विचारायचं होतं, मला मसाले पिकवायचे आहेत माझ्या घराच्या बागेत. तर हं. कशी सुरुवात करायची मी आत्ता सुरुवातीला? आत्ता मी यांना उत्तर दिलं तेच उत्तर, की हं, मसाल्याला सावली लागते किंवा ती हं, सावलीत येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या सांगोल्याला हळद नक्की करता येईल, हं, आलं नक्की करता येईल, धणे धणे करता येतील, मिरची करता येईल आणि काही झाडं जर तुमच्याकडे सदाहरित झाडं असली, तर हं, सदाहरित झाडांवरती तुम्हाला मिरी करता येईल. पण ठीक तुमच्या आहे. चारी बाजूला शेताच्या चारी बाजूला वारा प्रतिबंधक भिंत असेल तर. कारण सोलापूर आणि सांगोला हा खूप उन्हाचा प्रदेश आहे आणि तिथे हं, हं, उष्ण वारे आले तर ते मिरी झाडं मसाल्याचे मरून जातील. तसे झालं आपण शेतीच्या भाषेमध्ये आपले जे मेरा असतात म्हणजे आपली शेताची हद्द आहे तिथे सदाहरित वृक्ष असले तर गरम वारं तुमच्या शेतात येणार नाही किंवा आलं तर खूप कमी येईल. तरच तुम्हाला हं. मसाले करता येतील. हळद करता येईल. हळद, मिरची, हळद धाणा आणि मिरची. हा, हे करता येईल. नक्कीच करता येईल. हं. चालेल. आलं आलं पण त्याच्यात येतं. त्याचं सुंठ करता येईल. हं. ठीक आहे. आणि हळद लावताना काळजी काय घ्यावी? म्हणजे ती परत खूप हळद पसरते. हळ 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 तर नाही हळद पसरत नाही. हळद पंजासारखी अशी वाढते
अशी वाढत नाही, अशी पसरत जात नाही, ती उभीच पसरत जाते अशी. आणि हा जो पंजा आहे ते तुमच्या इथली एक माती जी आहे ती काळी माती आहे, तशी ती चिकट खूप असते. तर चिकट असल्यामुळे कंद पिकं मोठी वाढत नाही, जास्त रुंद होत नाहीत. त्याच्यात तुम्हाला तिथे रेज बेड करून लावायला लागेल हळद. रेज म्हणजे बीबीपेक्षा मोठे, म्हणजे चांगले असं साधारण 1.5 ते 2 फूट रुंद आणि किमान 9 इंच उंच पाहिजे. म्हणजे करताना 1 फूट केला म्हणजे त्याच्यातनं जास्तीचं पाणी निचरा होतो आणि त्याला सिंचन व्यवस्था करायला लागते तुम्हाला तेव्हा. जर उत्तम हळद घ्यायची असेल तर रेज बेडवर, त्याला रेज बेड म्हणतात. रेज बेडवरती सिंचन आधारित आपल्याला हळद करायला लागेल, कारण तुमची माती पाणी दिल्यानंतर चिकट होते आणि पाण्याचा निचरा झाला नाही तर कंद वाढत नाही किंवा फ्युजियम सारखा मर येतो. त्याच्यात तिथे तुम्हाला बायो ऑर्गॅनिक मॅटर त्या मातीमध्ये आणि रेज बेड असं करून तुम्हाला हळद करता येईल. तुमच्या इथे जरा उत्पन्नाला चांगली आहे ती वेगवेगळ्या जाती आहेत, तशा सेलम उत्पन्नाला चांगली आहे. आणि त्या खत म्हणून वाळली पानं किंवा शेणखत दिलं तरी चालेल ना? शेणखत दिलं तरी चालेल, धावेल, पण शेणखत देताना त्याच्यात ट्रायकोडर्मा टाकणं आवश्यक आहे. कारण आपलं शेण पूर्ण खत झालेलं नसतं, अर्धवट कुजलेलं असतं आणि तिथे कुजताना त्याच्यात बुरशा तयार झाल्या तर कंदाला एखाद्या धोका होऊ शकतो. मग ते काय आणि टाकायचं आणि आणि मोल शेणखतामध्ये? शेणखतामध्ये 1 ट्रॉली शेणखताला 1 किलो ट्रायकोडर्मा ची पावडर येते. ती जैविक बुरशी आहे. ते शेणखत पाणी शिंपडायचं, ओलं करायचं. त्याच्यामध्ये ही ट्रायकोडर्मा पावडर टाकायची, ते मिक्स करायचं आणि ओलंसं करून त्याच्यावरती झाकून ठेवायचं. म्हणजे काय होतं, ते आतमध्ये दह्याचं विरजण लागल्यासारखं होतं आणि तो जे शेण आहे, शेणखत, ते ट्रॉलीभर 1 किलोचं ट्रायकोडर्मा तयार होते आणि मग ती बेडमध्ये टाकली की त्याच्यातनं मर रोग हा कमी होतो आणि ट्रायकोडर्मा 2-3 कामं करत असते. फॉस्फेट सोल्युबल करते आणि कुठल्याही पिकाच्या मुळाच्या टोकामध्ये व्हीएम मायक्रोरायझा नावाची उपयुक्त बुरशी असते, त्याला अन्नपूर्णा म्हणतात. त्या बुरशीला ट्रायकोडर्मा मदत करते. तसे त्या हळदीच्या उत्पादनात वाढ होते. आणि हळद पूर्ण मेल्याशिवाय काढायची नाही आणि अंकुर आल्याशिवाय लावायची नाही. आपल्याला त्याला अंकुर आणता येतात. हं. साधारण ते तुमच्या भागात अक्षतृतीयेला लावतात. तुमच्याकडे तेवढं पाणी आहे का बघा. ते 8 ते 9 महिन्याचं पीक आहे. कारण आणि सोलापूर पूर्ण मेली असं ते कसं समजतं? म्हणजे काढण्यासाठी जर म्हणायचं तर? मेलं म्हणजे पूर्ण पान सुकतं, खोड हं. सुकतं, ब्राऊन रंगाचं होतं म्हणजे खाकी रंगाचं होतं आणि काळसर मातीचं नाही, पण चॉकलेटी मातीच्या रंगाचं होतं आणि जमिनीला पूर्ण पसरतं ते. झोपून जातं. हं. हिरवटपणाचा अंश त्यात राहत नाही. ठीक हिरवटपणाचा आहे. अंश राहिला आणि आपण जर खोदून काढली, तर हळदीची हं. गुणवत्ता कमी होते आणि वजनही कमी येतं. कारण काही रस झाडामध्ये शिल्लक राहतो. झाडाचा सगळा रस हळदीमध्ये आला पाहिजे. हां, ठीक आहे. हं. आणि 6 पानाची हळद झाली, 6 पानं, की त्याला भर द्यायची. हं. भर द्यायची म्हणजे काय? माती घालायची. ते कंद जो असतो ना, कुठलाही कंद, तो अंधारात हां. वाढतो आणि साधारणपणे पाऊस संपला, की हळदीचे कंद वाढायला सुरुवात होते. ते कंद जर हं. वरती आले, तशी वाढ थांबते. म्हणून मग सामान्यपणे प्रॅक्टिस अशी असते, गणपतीनंतर तिथलं सगळं गवत काढायचं, म्हणजे हं. खुरपायचं आणि त्याला कंदावरती माती चढवायची थोडी. हो, हो. चालेल. हं. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. माझं नाव परम टाटी आहे. मी पुण्यात राहतो. हां, तर माझा प्रश्न रेज बेडवरती होता, की हां. आपण जशी मातीला आपण कसा खड्डा खणतो, मग त्याच्यात शेणखत, बोन मील वगैरे मिक्स करून ठेवतो आणि हं, त्याच्यानंतर एक 20 दिवस पाणी देऊन थोडंसं त्याला कुजू देतो. मग रेज हं. बेडला पण आपण असंच करतो का, की त्याची काही वेगळी पद्धत वगैरे असते? 2 प्रकार असतात. जिथे खूप कमी पाऊस पडतो, तिथे खड्डा करून मटेरियल घालायचं असतं आणि जिथे 1000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो, तिथे मातीवरती ऑर्गॅनिक मॅटर, लाकडं, पालापाचोळा, खोडं, केळीची असं सगळं भरायचं आणि बाजूची माती त्याच्यावर चढवून मग त्याला हलकं पाणी द्यायचं. माझा एक YouTubeवरती रेसबेड कसे करायचे याचा एक 2-3 व्हिडिओ खूप आहेत. ते जरूर बघा आणि त्याच्यामध्ये मुख्य रेसबेडचा हेतू हा असतो, की वापसा स्थिती कायम राहावी. ती वापसा स्थिती कायम राहावी आणि त्याबरोबर
मातीमध्ये जे काही आपले ऑर्गॅनिक मॅटर आहे म्हणजे लाकडं असतील, फांद्या असतील, केळीचे खोड असतील, निवडुंग असेल, पिकाचे अवशेष असतील, ते हळूहळू कुजत जातात. आणि हळूहळू कुजल्यानंतर तसं खत जागेवर तयार होतं. त्याला म्हणतं इन्सिटू कंपोस्टिंग. आणि इन्सिटू कंपोस्टिंग होत असताना मातीतले जो पीएच चे क्षार वाढलेले असतात, तो ते कंपोस्ट खातं. त्याच्या तिथला पीएच मेंटेन होतो. मायक्रोफ्लोरा म्हणजे बॅक्टेरिया आणि बुरशा वाढतात आणि वापसा स्थिती राहिल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते. रेसबेडचा मुख्य हेतू तो आहे, की वापसा स्थिती कायम ठेवावी. कारण आता गेले काही वर्ष पाऊस अकस्मात आणि कितीही जोराने पडतो. आणि मग त्याच्या स्थितीमध्ये वापसा स्थिती कोलॅप्स होते. म्हणजे 2 दिवस जरी पाणी साठलं, तरी तिथले सगळे मायक्रोफ्लोरा आहे, तो अरेबिक आहे, तो मरतात आणि पानं पिवळी पडायला लागतात. कारण पाणी साठलं भाग एक आणि दुसरं ते मायक्रोफ्लोरा मेल्यामुळे त्याला जेवण मिळत नाही झाडाला आणि मग तशीच दुष्परिणाम होतात. म्हणून आता आपली प्रॅक्टिस आपल्याला करायला लागेल. त्याला आपण म्हणतो रेस बेड. त्याच्या आधी आपल्याकडे प्रॅक्टिस होती. त्याला आपण म्हणायचो बीबीएम, ब्रॉड बेड कल्टिव्हेशन मेथड. ती ट्रॅक्टरने हंगामी पिकांसाठी करायची. म्हणजे तिथे वापसा स्थिती कायम राहते आणि त्या 2 याच्या साऱ्याच्या मध्ये सरी होऊन सरीमध्ये पाणी जमा होतं. म्हणजे दुष्काळी भागामध्ये पाणी पण जमा होतं आणि वापसा पण राहतो. ते पावसाच्या प्रमाणावर अवलंबून आहे. जमिनीत करायचे का जमिनीवर करायचे? समजलं? हो, थँक्यू. ओके. सर तुम्ही हे लीना बोलतीये अंधारे इथे बोला. शेतावर हां. लाईट ठीक आहे. हां. आम्ही आम्ही रेस्ड बेड्स इथे दुबईच्या तिथे जे रेस्ड बेड्स बनवले ना, तर तिथे मला असं हं. वाटतं की रेस्ड बेड्स बनवण्यापेक्षा आपण जमिनीतच खड्डा केला आणि त्याच्यामध्ये, हं. कारण तिकडे माझ्याकडे फॅसिलिटी आहे, तर बरोबर, त्याच्यामध्ये बरोबर. जमिनीतच आपण तसंच तसं केलं तरी चालेल नाही का? धावेल. कारण कसं असतं, की जिथे पाऊस नाहीये, तिथे जे मॅटर आहे, आपल्याला जास्त पावसामध्ये वापसा स्थिती कोलॅप्स होते. पाणी असल्यामुळे. हो. आपल्याला तिथे पाणी कमी आहे त्याच्या तिथे पाणी धरून ठेवायचंय आणि जे काही आपण ऑर्गॅनिक मॅटर खाली घातले, ते कुजण्यासाठी पण ओलावा लागतो. तसे पर्माकल्चरचे जे बेड आहेत, पर्माकल्चर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला पर्माकल्चरचे बेड सिस्टीम कळेल. तिथे जमिनीमध्ये चर काढून तयार सगळं टाकतात मॅटर. हो. म्हणून कमी पावसाच्या प्रदेशात जमिनीमध्ये, म्हणजे हैदराबादला करायचं असेल तर जमिनीमध्ये, अ, मराठवाड्यात करायचं असेल तर जमिनीमध्ये नाही चालणार कारण तिथे काळी माती आहे. आणि बाकीच्या ठिकाणी कोकणामध्ये वरतीच कंपल्सरी म्हणजे तिथे जास्त पाऊस आहे. विदर्भाच्या काही भागामध्ये चालेल, काही भागात नाही चालणार. जिथे काळी माती आहे, दुबईमध्ये मातीची मला माहिती नाही, पण बहुतेक रेतीचं प्रमाण जास्त असावं. हो, रेती व्हाईट कलर हं. रेती असते. ते रेती असल्यामुळे तिथे अन्नद्रव्य कमी आहेत, पण पाण्याचा निचरा आणि एरिएशन खूप आहे. त्याच्या तिथे आपल्याला खड्ड्यात करायला लागेल. आणि चांदोऱ्याला काळ्या वर. काळ्या मातीत वरती. अच्छा, हं? थँक्यू. तुमच्या खालापूरला पण वरती करायला लागेल. अच्छा. कारण खालापूरला पण पाऊस जास्त आहे. खोपोली जवळ आहे ना, हो म्हणजे हो. जास्त पावसाच्या प्रदेशात. किमान 2000 मिलीमीटर पाऊस आहे. खरं म्हणजे तिथे 3-3.500 मिलीमीटर आहे पाऊस. ठीक आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न. तर अजून एक प्रश्न होता त्या रेस्ड बेड्स वरच, की हं, चांदोऱ्याला रेस्ड बेड्स बनवून घेतलेत, तर ते हं. आतलं मॅटर कुजायला बराच वेळ लागेल नाही का? आता त्याच्यावर शं- म्हणजे 100% 100%. पण पण त्याच्यामध्ये रेजबेड करताना पद्धत अशी असते, की सगळ्यात खाली हळू कुजणारं, हा त्याच्यावरती त्याच्यापेक्षा लवकर कुजणारं, त्याच्यावरती लगेच कुजणारं आणि वरती थोडंसं खत, म्हणजे कुजलेलं. तर ते जे म्हणजे उदाहरणार्थ पानं जी आहेत, त्या पानं लवकर कुजतात. पानाच्या शिरा उशिरा कुजतात. पानाची देठं आणि काटक्या अजून उशिरा कुजतात. फांद्या अजून उशिरा कुजतात. किंवा आपण केळी घेतली, तर केळीच्या याच्यामध्ये फायबर आहे. त्याचे केळीचं खोड कुजायला 2.5-3 वर्ष लागतात. म्हणजे तुमचं मॅटर काय आहे? शेवगा घेतला तर लगेच कुजणार. बांबू घेतला तर वर्षभरात कुजणार. हे कुजलं पाहिजे आणि कुजत असताना आपण जे काही मॅटर वापरू त्याच्यावर त्या बेडमधली अन्नद्रव्य 2 वर्षांनी, 3 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 वर्षांनी संपतात. आणि रेज बेड केल्यानंतर त्याच्यावरती
माईक कोणाचा चालू आहे तो बंद करा प्लीज. तर रेसबेड वरती पिकं लावल्यानंतर शक्यतो पिकांची मुळं पीक आपल्याला उपटून नाही काढायचंय. पिकांची मुळं तिथेच राहिली पाहिजेत. म्हणजे तो ऑर्गॅनिक मॅटर तिथे वाढला पाहिजे. उदाहरणार्थ आपण तूर लावली रेसबेडवर किंवा भेंडी लावली तर त्याला सोटमुळे ते खालपर्यंत जाईल, 1.5-2 फूट खाली जाईल. आणि चवळी किंवा कारली लावली तर त्याची मुळं सरफेसवर असतील. तसे काही झाडं जी आहेत त्याचं आयुष्य संपलं की ते मरतातच. तुम्ही कापलं तरी मरणार, नाही कापलं तरी मरणार. मग मेलेलं झाड वरचं आहे ते आपण बाजूला टाकू. बाजूला टाकू म्हणजे ते हळूहळू खाली पडेल अशी रचना करू आणि मुळं जमिनीतच करू. आणि रेसबेडवरती नेहमी आपल्याला हे विचार करायचा आहे की पिकं लावताना एक नायट्रोजन फिक्सिंग क्रॉप लावायचे. एक जमिनीतले कीड नियंत्रण करणारा लावायचं म्हणजे झेंडू असेल किंवा हळद असेल. एक सरफेस फ्रूटचं लावायचं, एक टॅप फ्रूटचं लावायचं. म्हणजे एक वेल भाज्या लावल्या की वांग, मिरची, भेंडी असं काहीतरी लावायचं की त्याला टॅप फ्रूट आहे. तर हे क्रॉप रोटेशन जे आहे ते क्रॉप रोटेशन करणं आवश्यक असतं. कारण तिथे जमिनीमध्ये ते अन्नद्रव्याचं स्थिरीकरण आणि उपलब्धीकरण हे झालं पाहिजे. तर मग मग सर किती दिवस म्हणजे किती दिवस लागतील आता त्याच्यावर समजा आज मी जर रेसबेड्स बनवलेत सो डिसेंबर आहे म्हणजे जानेवारी फेब्रुवारी आता 2 मला 2-3 महिने किती दिवस थांबावं लागेल कशाला थांबायचं? ते बेड्सवर पीक घ्यायला? कारण आता ते कुजलं नाहीये ना, आता मी सगळं नसू ते नसू दे नसू दे ना. आता तरी लाव हे जे मॅटर आहे ना त्याचं हा व्हॉल्यूम खूप कमी आहे. ओके आणि वरती आपण घातले ते कुजलेलं शेणखत किंवा खत घातलंय, कंपोस्ट खत वरच्या स्तरावर. आणि त्या वरच्या थरावरती बी लावणार आहोत. आणि ते जे लाकडं वगैरे ते कुजायला खूप वेळ लागणार आहे, पाला कुजायला वेळ लागणार आहे. म्हणजे तिथे कुजताना उष्णता तयार नाही होणार आहे. म्हणजे शेणखतात हात घातला की हाताला भाजतं. एवढी हो उष्णता ते तयार होणार नाही. तशी आपण पहिल्या दिवशीपासून लागवड सुरू करू शकतो. हो ओके चालेल. आपण कुजून तिथे पिकं नाही लावायच्यात. पीक असताना कुजलं पाहिजे. बेसिक कन्सेप्ट ही आहे जंगलामध्ये आहे ती, की इथे वाढतंय आणि इथे कुजतंय. अच्छा कुजताना याच्यातले जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, कुजताना त्याच्यातनं निसर्गाकडनं घेतलेल्या गोष्टी निसर्गाला परत जातात. म्हणजे निसर्गातला सूर्यप्रकाश घेतला, तापमान घेतलं, त्याच्यात कुजताना तापमान तयार होतं. कुजताना निसर्गातनं वायू घेतलाय झाडाने घेताना. त्याच्यातनं म्हणजे कार्बन डायऑक्साईड घेतला. कुजताना कार्बन डायऑक्साईड येतो. म्हणजे हे झाड वाटतं खालनं पण त्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो, वरनं पण मिळतो. निसर्गाकडनं झाडाने पाणी घेतलंय. कुजताना ते पाणी बाहेर सुटतं. त्याला आपण ह्युमिक ऍसिड म्हणतो. त्याचे तिथे झाड असं असेल तर त्याच्यामुळे हे ह्युमिक ऍसिड घेऊन वाढतात. आणि तिथे बॅक्टेरियल डेव्हलपमेंट आणि फंगल डेव्हलपमेंट खूप होते. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जे क्रॉप रोटेशन मी सांगितलं हळदीसारखं पीक असेल किंवा त्याच्यामध्ये बेड बनवताना आपण कडुनिंबासारखं खत टाकलं असेल तर ते सॉइल बॉर्न पेस्ट डिसीज आणि पेस्ट कंट्रोल करतं. आणि मगाशी मी सांगितलं होतं बेड बनवताना शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा टाकले तर फंगल इन्फेक्शनही कंट्रोल होतो. ओके थँक्यू सर. सर नमस्कार. नमस्कार. हा मी दिलीप पाटील इथे पालघर विक्रमगड वरून बोलतोय. बर हॅलो. ऐकतोय हा ऐकतोय. पालघर. हा तर सर माझ्याकडं आहे काय तर आहे मला बरेच दिवस मी सगळे मधला आपले मधला मधला आवाज गेला आपला. आपल्याकडे काय आहे ते कळलं नाही. सोनचाफ्याची झाडं आहेत. सोनचाफा. बर हा तर मी आतापर्यंत सगळे हे केमिकल फर्टिलायझरच वापरत होतो. पण जवळजवळ 5-6 महिन्यापासून मला अशाच हे कळलं तर मी थोडं बायो आणि ही आपली लेंडी खत वगैरे वापरले तर त्याच्यातून क्वालिटी चांगली यायला लागली. तर आता मी डिसाइड केलं की पूर्ण आपण ऑर्गॅनिक किंवा हे करूया. तर त्या संदर्भात मला ऍक्च्युली मग तुमचे क्लासेस वगैरे असले तर अटेंड करायचे होते जेणेकरून आपले डिटेलमध्ये डिस्कस करता येईल. आपले क्लासेस असतात वेगळ्या विषयाचे असतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन हा असे दोन्ही असतात. तर तुम्ही गटावरती उद्या ऑफलाईन त्याची कधी असेल?
ऑफलाईन महिन्यातनं एक असतो काय म्हणाले सर? आणि हा ऑनलाईन हा 2 असतात महिन्यातनं. ओके. मला ऑफलाईन प्रत्यक्ष यायचं आहे तुमच्याकडे. मग तुम्ही माझा नंबर आता लिहून ठेवा हो आणि आहे माझ्याकडे. मी तुम्हाला मध्ये मग मेसेज पण हे केला होता. त्याच्यावरती मेसेज करा, मी तुम्हाला पाठवतो. हं? ओके ओके सर. कारण ठीक आहे. बरेचसे डीप आहेत हे विषय, कारण याच्यात सांगायला पण भारी पडेल. मला प्रत्यक्षात तुम्हाला येऊन भेटायचं आहे सर. ठीक आहे, जरूर भेटूया. हं? हं. ओके सर. ओके. ओके, थँक्यू. पुढे. हं. तर काय मला करणार? आणखी एक विचारायचं होतं. विचारा. आता मी पुण्यात राहते. गेले हा. 5 दिवस मी घरी होते. तर माझे हे जे आहे, 1 मिनिट दाखवते मी. हे आहे बांबू प्लांट. तर हे एकदम पिवळं कुठे पडायला कुठे लागलं. हे कुठे बांबू प्लांट आहे? हे वालं. हे गोल्डन ड्रेसेन आहे. हा ड्रेसेन आहे, ग्रीन ड्रेसेन आहे. त्याला चायनीज हा बांबू म्हणतात. ते एकदम पिवळं पडायला लागलं म्हणजे तुम्ही 4-5 दिवसात पाणी घातलं नव्हतं का? हा पाणी घातलं नव्हतं आणि ऊन भेटलं त्याला 5 दिवस. म्हणजे हा, मग सकाळचं कोवळं ऊन भेटलं. कोवळं होण्याने काही होत नाही. कोवळ्या होण्याने काही होत नाही. तुम्ही जेव्हा असं बाहेर जाता तर झाडाला एक छोटीशी थाळी घ्यायची. हा 1 इंच उंच असेल अशी. त्याच्यात हम्म, कुंडीत ते पॉट ठेवायचं आणि पाण्याने भरायचं. म्हणजे कॅपिलरी हा. ऍक्शनने पाणी वरती जातं. पण आता जे पिवळं पडायला सुरुवात झाली आहे, देठ आणि मग खोड, तर त्याच्यावरती काही हे नाही. तुम्ही पाणी ओलावा तयार करा. मी हम्म. सांगितलं तशी आता डिश ठेवा, खाली पाण्यात ठेवा. ते पाणी ओढून घेईल. हं. हा आणि त्याच्यावरती झाडावरती 1% गुळ, 2% गुळ किंवा 1% मध स्प्रे करा. हम्म. मध कसा स्प्रे करायचा? पाण्यात मिसळून स्प्रे करू पाण्यात का? मिक्स करायचा. येस, नाही तर कसं स्प्रे करणार? 1% हा म्हणजे आणि तुम्हाला 1% म्हणजे 1 लिटरला 1 चमचा म्हणजे 10 ml होतं. हा म्हणजे ते पुरेसं होतं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी वाटली तर चिमूटभर हळद घाला. म्हणजे काय होईल, चालेल. काही बुरशी असेल ते मरून जाईल. हं? हा चालेल, ठीक आहे. थँक्यू. नमस्कार साहेब. नमस्कार. रणजित वाघ बोलतोय. सध्या कुठून? पुण्यामध्ये आहे. माझं गाव हा. सध्या देवरोडला राहतोय पुण्यामध्ये जॉबसाठी. हं. मी सांगलीतला आहे. हा. तासगाव तालुका. तर तिथं हा. मला नैसर्गिक शेती करायची आहे. खूप छान. 1-2 वर्षात मी गावी जायचं प्लॅनिंग करतोय. तासगाव भागामध्ये आबा मेहतर आणि नामदेव बापू माने असे 2 माणसं खूप नामदेव मोठं बापू काम करतात. माने द्राक्षामध्ये त्यांचं काम खूप आहे. हं. अच्छा. प्रयोग परिवाराचं काम तिथे खूप झालं. तर तुम्हाला ऑर्गॅनिक शेती नक्की करता येईल. तिथे जयंत बर्वे आहेत विट्याला. जयंत बर्वे म्हणून ओके. विट्यामध्ये. त्यांना भेटलात की तुम्हाला अजून ओके. चांगल्या गोष्टी माहिती होईल. माझ्या इकडनं मला शक्य ते मी देईनच, त्याच्यात काही अडचण नाही येणार. पण तुम्ही निर्णय चांगला घेतलाय की ओके. आपण गावी जाऊन चांगली शेती करूया आणि निसर्गपूरक जीवनशैलीतनं नैसर्गिक शेती करूया. खूप छान. थँक्यू साहेब. सर नमस्कार. नमस्कार. योगेश बोलतोय. सर योगेश बोलतोय, बदलापूरमधून जवळूनच बोलतोय. तुमचा व्हिडिओ चेहरा दिसत नाही मला. कोण बोलतोय मला दिसलं तर मला सांगायला मजा नाही येत जरा. नाही ठीक आहे. 1 मिनिट, ते फोनचा थोडासा प्रॉब्लेम आहे. चालू. ओके, आता दिसतोय? दिसतंय. हॅलो. चष्मा घातलाय. हा हा. हा. तर ऍक्च्युली सर 2-3 वर्षापूर्वी थोडी मुरबाडमध्येच जमीन घेतली होती शेती करण्याच्या बर. दृष्टीने. वा. तर हा. ती म्हणजे आता नवीनच आहे त्याच्यामध्ये. तर घेताना म्हणजे कशा प्रकारची जमीन हे माहिती नव्हतं. पण नंतर 1 वर्ष शेती करताना ते जाणवलं की ते गावाकडे म्हणजे नंतर माणसं म्हणाली जी घेतलेली काम करायला की ती जमीन हं. माशाळ आहे. हं. म्हणजे काय? माशाळचा अर्थ असं समजा मग पाणी धरून ठेवत नाही जास्त. हा. मग थोडक्यात मस्त. म्हणजे तिथे आधी म्हणजे तिथे आधी हे होतं, आपण म्हणतो ना वर्कर्स म्हणतात आपल्याकडे किंवा नोकर माळ असतात. वर्कर. हा, माळ वर्कर. माळ वर्कर्स होतं. आणि त्याच्यानंतर जे आधीचे शेतकरी होते त्यांनी तिथे शेत पाडलं शेती आणि मग ते पाडलं. शेतीसाठी बरोबर. वापरायला लागले. बरोबर. हा. बरोबर.
पण त्या जमिनीत मग त्या कारणामुळे मे बी त्याला माशाळ म्हणतात असं, म्हणजे जे कामगार लोक बर. घेतली होती मदत करायला त्यांनी सांगितलं. अ, आता सध्या कसं आहे की सध्या तिला बांधच आहेत आणि काही माळ आहे आणि काही शेतं पाडलेली आहेत जिथे हम्म, 1-2 वर्ष शेती केली तिथे. हम्म, हम्म. प्रॉब्लेम म्हणजे विचारायचं असंच आहे की अशा प्रकारच्या शेतीमध्ये काही ठराविक प्रकारचं पीकच घेता येईल का आपल्याला? कारण अजिबात की नाही, अजिबात नाही. शेतीमध्ये पाणी देणं ही समस्या नाहीये, पाणी काढणं ही समस्या आहे. तुमच्या शेतीत ओके. पाणी राहत नाही हा प्लस पॉईंट आहे. आता मायनस पॉईंट तो कधी होतो, जर माझ्या पिकाला द्यायला पाण्याची सोय नसेल तर त्याला आपण सिंचन म्हणतो. जे तुम्ही जागा घेतल्यानंतर बोर किंवा विहीर केले का, कारण त्या पिकाला पाण्याचा निचरा होत असेल तर तिथे 2 ऑप्शन असतात. एक म्हणजे भरपूर प्रमाणात शेणखत वापरून ओलावा पकडून ठेवण्याची रचना करणे. नंबर 2 तिथे तण खूप वाढू देणे आणि तण जमिनीने आच्छादून टाकल्यानंतर ओलावा उडून जात नाही. आणि नंबर 3 सिंचन व्यवस्था करणे. म्हणजे इरिगेशन, ड्रिप इरिगेशन, फ्लड वॉटर, स्प्रिंकल्स इत्यादी. तर तुमच्याकडे जी पिकं घेण्याची तुमची जी वृत्ती असेल किंवा जी इच्छा असेल, त्याप्रमाणे आपल्याला तिथे इरिगेशन करायला लागतं. आणि ते नाही इरिगेशन नाही केलं तर पावसावर आधारित तुमच्याकडे 2 पिकं येऊ शकतात. एक म्हणजे पावसात आलेलं पीक आणि दुसरं अ, मुगासारखं किंवा चवळीसारखं कमी दिवसाचं जमिनीतलं ओल्यावर वाढणारे पीक. वृक्ष ओके. लावायला तुम्हाला कारण पाणी, की वृक्षासाठी 2 वर्ष तरी पाणी घालायला लागेल तुम्हाला. हा, मग आता तोच ऍक्च्युली दुसरा विषय होता. कारण की तिथे कसं झालं, एक तर मी जसं म्हणालो ते ओपनच आहे, अजून तिथे काही कंपाऊंड वगैरे नाहीये. आणि तिथे हम्म, आम्ही एक जस्ट एक्सपेरिमेंट म्हणून एक व्यक्ती ठेवला होता आणि काही हम्म, झाडं लावली होती, साधी आपली देशी झाडं प्रिफर केली होती, हम्म, आंबा हम्म. किंवा कडुलिंब, ती गोरं खाऊन शंभर टाकणार. वगैरे. हा, गुरांनी नाही कुंपण. खाल्लं, पण त्याच्यापेक्षा म्हणजे गुरं तिकडे येत नाही किंवा गावाकडे गुरं नाही आहेत जास्त. पण हम्म. ज्यांनाकडे व्यवस्था करायला दिलेली त्यांचं असं म्हणणं होतं की तो उतार असल्यामुळे झाडांना पाणी तेवढं थांबलं जात नाही किंवा झाडं तेवढं मुळं शोषून घेत नसल्यामुळे पण ते जगत नाही ती झाडं. तुमचे तर अशा जमिनीमध्ये जमिनीत काही विशिष्ट प्रकार झाडं लावता येईल का असं? ओलावा, अशा जमिनीमध्ये जोपर्यंत आपण ओलावा करणार नाही तोपर्यंत होऊ शकणार नाही. नंबर 1. नंबर 2, तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर तसा दुसरा पर्याय असा असतो की खांब लावायला आपण जसा खड्डा करतो तसा अरुंद आणि 1 हात लांब खड्डा करायचा. तो सगळा शेणखताने भरायचा आणि त्याच्यावर बी लावायचं. मग ओके. ह्याच्यामध्ये ते बी लावलेलं अंकुरतं पावसामध्ये आणि मूळ शोधत शोधत खाली जातं. तसे झाडं जगण्याची शक्यता 90% पर्यंत जाते. पण ओके. झाड पण आणून त्याला लावून रोज पाणी देणं गरजेचं आहे का सर पाणी पाणी त्यामध्ये? द्यायचं, अजिबात पाणी द्यायचं नाही त्याला. ओके. म्हणजे तेव्हा तुम्ही काय म्हणताय करायचं, खड्डा. हा, सॉरी सॉरी. खड्डा खड्डा करायचा आणि तेव्हा हम्म. काय कर, असा असा खड्डा करायचा लांबडा. हं? हम्म. आणि तो हातभर खड्डा त्याच्या शेणखताने भरायचा. मग त्याच्यावरती ठीक बी आहे. ठेवायचं आणि ते बी हम्म. फुटतं पावसाळ्यामध्ये आणि मूळ खाली खाली जातं. ओके. याच्या बाजूला, त्या खड्ड्याच्या बाजूला अ, अशीच बाटली घ्यायची 2 लिटरची, तिचा तळ कापायचा आणि बाटली त्या खड्ड्याच्या बाजूला पुरायची आणि ह्याला दाबणारे भोक पाडायचं आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. 2 लिटर पाणी 10 दिवसाला पुरतं. याला म्हणतात असं. सबसर्फेस इरिगेशन मेथड. म्हणजे जमिनीमध्ये पृष्ठभागावर पाणी टाकलं तर ते इव्हॅपोरेशन होतं, आकाशात जातं, बाजूला जातं, मुळापर्यंत त्यातला 1/4च पोहोचतं. जेव्हा आपण अशी बाटली लावतो ती ही बाटली नवीनच आहे आणि मग त्या ह्याच्यातलं बाटलीतनं पाणी थेंब थेंब डायरेक्ट मुळाला मिळतं. तसे कमी पाण्यामध्ये आपल्याला हे झाड जगवता येतं. तर पण मग हे उन्हाळ्यामध्ये केलं तरी चालू शकतं का पावसाळ्यातच करायचं कसं? सर, बियाणं अंकुर पावसात जास्त येतो. ओके. म्हणजे तुम्ही जी झाडं चालेल. लावणार आहात ना, हम्म. तुम्हाला आंब्याचं झाड लावायचं, आता आंब्याची कोय मिळेल का? नाही, बरोबर. जांभळाचं बी लावायचं, आता मिळेल का? ठीक आहे. नाही, कारण नाही या मिळत. बिया या बिया ज्या असतात याचं जर्मिनेशन जास्तीत जास्त 30 दिवस असतं. आता तुम्हाला काय मिळेल तर फणस मिळेल. अजून महिनाभराने फणस मिळायला सुरुवात होईल. मग फणसाचं बी तुम्ही लावू शकता तिथे.
पण ते 10 हो. दिवसाच्या ऐवजी तुम्हाला दर आठवड्याला पाणी घालायला लागेल. चालेल. आणि समजा अशी कुठली झाडं लावता येतील का जी आता आपण या टायमामध्ये लावू शकतो आणि जनावरं पण देखील खाणार नाही, कमी पाण्याची आहेत, असं कुठलं एखादं झाड? अशी झाडं ज्याला काटे असतात ते सगळी झाडं आपण लावू शकतो. काटे काटे असतात ते. ओके. काटे म्हणजे विलायती चिंच लावू शकतो. हं? हम्म. बोरीचं झाड लावू शकतो, निवडुंग लावू शकतो, केळी नाही लावू शकत. जसं पान रुंद आहे हम्म. त्याला पाणी जास्त लागतं, कारण त्याचं इव्हॅपोरेशन जास्त होतं. जसं पान बारीक आहे असं कुठलं, म्हणजे शेवगा लावू शकाल तुम्ही शेवगा. ओके. पण चालेल. कुठलंही तुम्ही बाळ आणलं घरामध्ये, त्या बाळाला दिवसातनं 4 वेळा लक्ष द्यायला लागेल. ते लक्ष देण्यासाठी तुम्ही कधी जाता तिथे? तुमचा माझं माणूस तिथे तुमचा माणूस पाणी घालेल याची गॅरंटी काय असते? तर काही नसते. तेच विषय. त्यामुळेच ती झाडं जी आधीची हे जगली नाहीत. हं. तर त्यामुळेच तेच मला जरा विचारायचं होतं. बरोबर. आपल्या संत परंपरेमध्ये तुकाराम बाबांनी सांगून ठेवलंय, हाती नाही बळ, दारी नाही आड, त्याने फळं झाडं लावू नये. तर ते आपल्याला बरोबर. जोपर्यंत सिंचन व्यवस्था करता येत नाही, तोपर्यंत तिथे हा. काही राहणार नाही. बरोबर. हं? तुम्हाला काही चालेल. झाडांच्या फांद्या, म्हणजे कुंपळाला निरगुडी लावली, पण ती पावसात. निगडी ज्याला म्हणतात ना तुमच्या तिथे, ते हो निगडी हो, जगते. करेक्ट. निगडी, पांगारा अशा झाडांच्या फांद्या जगतात. जास्वंद, त्या फांद्या तुम्ही लावू शकता पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि त्या फुटतील. शेवगा लावायचा म्हणजे तुम्ही आता तयारी करून ठेवा आणि पाऊस पडताना ती हम्म. लावा. तर तुमची झाडं जगण्याची शक्यता 80% होऊ शकेल. बिन ठीक पाण्याची. आहे. ओके. चालेल. हॅलो सर. बोला. हा, माझा एक प्रश्न होता. आम्ही तुमचं इथे तुमचं 2 तुमचं एकर. नाव सांगा स्नेहल गायकवाड. स्नेहल आणि कुठे गायकवाड. तुमची शेती कुठे आहे? शिरवळ. शिरवळ, सातारा म्हणजे जिल्हा. कमी पावसाचा प्रदेश. हा, ठीक आहे. हा, तर आम्ही इथे 2 एकर शेतजमीन घेतली आहे. तर हा. त्या जमिनीवरती 20 वर्ष वगैरे आधी ज्या लोकांची होती त्यांनी शेती केली नाही, तर ते माळरानच होतं. हा. आता तिथे आम्हाला शेती करायची आहे. हं. तर पण थोडा उतार आहे, तर आम्ही विचार करत होतो थोडी माती टाकावी. तर तिथे माती टाकणं योग्य आहे का? आणि आम्हाला नैसर्गिक अजिबात शेती करायची आहे, तर अजिबात अजिबात योग्य नाही. आपण राहता कुठे आणि आपल्याकडे वेळ किती आहे? अं, म्हणजे मी आणि माझे हसबंड दोघेही जॉब करतो. बट हं. मी जॉब सोडणार आहे आणि नाही, पण कुठे म्हणजे तुम्ही जॉब कुठे आहे? तुमचं शिरवळच्या जमिनीपासून किती लांब आहे? 9 किलोमीटर 9 किलो म्हणजे जवळ आहे. ओके. हो. आता तुमच्या शेती संकल्पनेमध्ये शेती म्हणजे काय? म्हणजे कोथिंबीर लावली म्हणजे शेती, मला ज्वारी लावली म्हणजे शेती, का आंबा लावला म्हणजे शेती? नाही, ऍक्च्युली तिथे आम्हाला झाडे लावायचे, फळझाडे, आणि फळझाडे हा. लावून पालेभाज्या आणि कडधान्य असा विचार करतोय आम्ही. बरोबर. ते करता हम्म, येईल, पण 3 गोष्टी हम्म, लागतात. फिजिकल कॅपॅसिटी, फायनान्शियल कॅपॅसिटी आणि टाइम मॅनेजमेंट. आणि हम्म. त्याच्यासोबत तिथे असलेली पाण्याची सोय. तर ते हो. झाडं स्वतःच वाढतात. त्याला योग्य वेळेला योग्य पाणी दिलं की झाडं वाढायला अडचणी येत नाही. तुमचा शिरवळ भाग म्हणजे कमी पावसाचा प्रदेश आहे, तर तिथे सीताफळ, रामफळासारखी झाडं, फळझाडं खूप चांगली येतील. आंबे चांगले येतील. नारळ थोडीशी धाकधूक वाटते, कारण पाणी पुरेसं नसेल. कारण सगळीकडनं गरम झालं तर नारळ तेवढं 30-40 फूट उंचीवरती गरमी थांबवणारं कोण नसतं. त्याच्यात ते हम्म, थोडेसे, पण तुमच्या इच्छा आहेत त्या करता येणं शक्य आहे. म्हणजे तुमच्या ताटातल्या गोष्टी आणि तुमच्या तिथे शिरवळ हम्म, भागामध्ये पिढ्यानपिढ्या लोकांनी जी झाडं लावलेली असतील, ती बघून आपल्याला त्याच्यातल्या हम्म. उत्तम जाती लावता येतील. खूप छान आहे हो, तुमचा, खूप चांगला आहे. हो. पण मला आधी तिथे म्हणजे काय झालं, तिथे लोक बोलले की नांगरला पाहिजे, खूप दिवस येणे, आणि माती उघडी पडली. तर मग मला पहिलं पीक घ्यायचंय, तर ते कोणतं घेऊ मग?
तुम्ही नांगरून शेती करणार असाल तर मुळामध्ये माती उघडी का पडली? तिथे जर काही नसेल तर गवताने माती झाकलेली पाहिजे. हं? झाकलेली होती. हा, मी हा. म्हणजे शेजारी, म्हणजे मी तिथे जायचे कारण माझे वडिलांची शेजारीच जमीन आहे. तर तिथे पावसाळ्यात हे गवत असायचंच आणि उन्हाळ्यात सुकून जायचं ते. तर ते बरोबर. कायम झाकलेलंच असायचं. हा, मग आता पण झाकलेलं का माझे नाही? वडील वगैरे बोलले की ते नांगरलं पाहिजे, मग ते ढेकळं फुटली पाहिजेत, म्हणून मग त्याला मग नांगरलं. मग त्यांना विचारायचं काय करायचं ते. आपल्या नांगराला पण याच्यात काही वाद नाही, पण नांगरताना बी फक्त झाकलं जाईल एवढंच नांगरायचंय. म्हणजे एवढे 1 इंच, 2 इंच, 4 इंच किंवा जास्त डोक्यानं पाणी विधभर. तर तुम्हाला तिथे जर सोय काही झाल्या नसतील तर तुम्हाला पहिलं पीक तूर लावायचंय. पहिली 2 वर्ष तूर, तूर आणि तूर, फक्त तूर लावायची. कारण तुरीचं झाड जेवढं वाढतं त्याच्या अर्ध तरी त्याचं मूळ खाली जातं. म्हणजे वरती जर 6 फूट वाढलं तर 3 फूट मूळ खाली जातं. तुरीचा पाला पडतो, त्याच्यातनं नायट्रोजन फिक्स होतो. तुरीच्या मुळांवरती नायट्रोजनच्या गाठी असतात, ते जमीन चांगली होते. त्याचे पहिलं पीक म्हणजे उन्हाळी तूर, पावसाळी तूर, हिवाळी तूर अशी 2 वर्ष करायची. ते करत असताना मध्ये तुम्ही फळझाडं लावू शकता. कारण फळझाड आता लावलं तरी 1 फुटापेक्षा जास्त मोठं नसतं. ते मधली सगळी जागा तुम्ही तूर लावून जमीन चांगली करू शकता. उतार असो नाही तर काही असो. तुरीला काही प्रॉब्लेम होत नाही. ठीक आहे? आणि ती तूर हो, लावताना चालेल. कमी कमी दिवसाची लावायची. तुरीमध्ये 70 दिवसापासून 270 दिवसापर्यंत जाती मिळतात. तर तुम्ही लावताना 90 ते 120 दिवसाची जात लावायची. कारण तिथे पाण्याची आता सोय नाही. ठीक आहे? पुढचा हॅलो प्रश्न. बट हा, काका हॅलो बोला ना, ऐकायला येतंय. हा, तिथे पाण्याची सोय आहे, डॅम आहे आणि पाण्यात तूर एक 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 लावल्यावरती एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हा, डॅम आहे, पाणी आहे, पण पाणी घालायची सोय आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे. माझ्याकडे विहीर आहे, हो, पण त्याला काही केलं नाहीये. नाही, आहे. इथे जमिनीपर्यंत पाईपलाईन केलेली आहे. सोडणारे कोण? म्हणजे माझे वडील वगैरे असतात. मग वडिलांना विचारा ना काय करायचं ते. वडिलांचा अपमान होईल ते करत असताना पुन्हा तिसऱ्याला विचारलं तर. नाही इगो इगो हर्ट होतो नाही. माहितीये का. अनेक वर्ष आपल्या घरातल्या माणसाला विचारायचं, तुम्ही बाहेरच्या माणसाला विचारताय. तर तुम्हाला तिथे काय करायला लागेल की पाणीचं तिथे जर जमिनीला उतार असेल तो 5 अंशाचा, म्हणजे असा उतार आहे का असा उतार आहे, याच्यावरती हा जो उतार असेल इथे पाणी देण्याची रचना आपल्याला स्प्रिंकलने करायला लागेल. म्हणजे सगळीकडे पाणी व्यवस्थित जाईल. व्यवस्थित आहे. ओके. आणि आणि ते हो. स्प्रिंकलर तुम्हाला अनुदानामध्ये कृषी विभागाकडनं मिळतात. हं? ओके. गव्हाला मिळतो तो आणि स्प्रिंकलर घ्यायचे. हो, चालेल. म्हणजे तिथे हा. वर्षानुवर्ष पीक घेतलं नाहीये, पण तुम्ही ऋतूनुसार म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुम्ही तिथे पीक नक्की घेऊ शकाल तुमच्याकडे पाणी असेल तर. म्हणजे हिवाळ्यामध्ये गहू आणि हायब्रिड ज्वारी हे घेऊ शकाल. पावसाळ्यामध्ये बाजरी घेऊ शकाल, भात घेऊ शकाल. भाताची जमीन आहे की मला माहिती नाही, पण बाजरी नक्की घेऊ शकाल. हं. हं. आणि जर आता तूर लावली तर ते अंतर म्हणजे 3 फुटाचं अंतर वगैरे हवं का, म्हणजे तेच तुरीच्या अंतर जातीवरती विचारायचं असतं. तुरीची जात जी ओके. असेल ना, कमी दिवसाची असेल तर 2 फूट बाय 1 फूट असते. जास्त दिवसाची असेल, खूप जास्त दिवसाची असेल तर 4 फूट बाय 4 फूट असते. ओके. हा, चालेल. थँक्यू सर. बट काका नमस्कार, गीतेन कुलकर्णी बोलतोय. बोला पुढे होऊन. हा, काय तर कसं काय चाललं? हो, ठीक चाललंय. त्याबद्दलच प्रश्न पण विचारायचा आहे. हा, विचारा. हा, यावर्षी जसं पाऊस अवेळी सुरू झाला आणि जास्त दिवस चालला, त्यामुळे भाताच्या वेळेला जेव्हा नर्सरी बनवली तर हा. अंकुरण खूप कमी झालं बियाण्याला. ओल खूप राहिली, पाणी जास्त, म्हणजे ओल्यातच टाकलं गेलं. तर तुम्ही एक बॅकअप प्लॅन सांगितला होता त्याच्यासाठी की बाहेर भिजवून त्याला अंकुर आणून मग हाताने हे करायचं. ते व्हिडिओ तुमचा पाहिला होता, पण त्यावेळेला आमचं बियाणं वगैरे संपलं होतं, उशीरही झाला होता. तर ते काही ह्यावेळेला त्याचा प्रयोग करता आला नाही. पण तुम्ही यावेळेला केलं होतं ते, तर त्याचा तुमचा अनुभव कसा होता आणि त्याच्यात आणि नर्सरीमधनं केलेला याच्यात
कसं तुम्हाला फरक काय जाणवला आणि कसं झालं ते? फरक काय ना, एक अंकुरण करून म्हणजे त्याला आम्ही रऊ पेरा म्हणतो. अंकुरण करून भात केल्यानंतर कमी दिवसात तो तयार होतो. आम्हाला दिवस वाचवायचे असतात हा म्हणून आम्ही कारण जमीन गार झाली तर अंकुरण होत नाही. नाही झालं. मग ते अंकुरण व्हावं म्हणून आपण आधी अंकुर करायचा. तो अंकुर बाहेर दिसला की किंवा मूळ आलं एवढं एवढं पेरभर मूळ आलं की ते बी पेरायचं. त्याच्यामध्ये 2 दिवस जरा काळजी घ्यायला लागते की पाऊस थांबला असेल तर पाणी शिंपडायला लागतं आणि पाऊस जास्त असेल तर पाणी काढायला लागतं. हम्म. हा पण यावर्षी तोच एक प्रश्न मेन प्रॉब्लेम झाला की जिथे नर्सरीचा जो सिलेक्ट केला होता भाग तिथून पाणी निघायला जरा हे झालं आणि आता पुढच्या वेळेला दुसरी जागा शोधून ठेवली की जिथे वरच्या बाजूला आहे आणि तिथे मग सोय करावी लागली. कुठलीही नर्सरी करताना कुठल्याही पिकाची असू दे ती जागाला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत सूर्यप्रकाश मिळेल. त्या जागेचा पाण्याचा निघून जाईल. वरनं तिथे पाणी कुठून येणार नाही आणि पाणी देता येईल. असे देणं आणि पाणी निघणं या दोन्ही गोष्टी तिथे करता आल्या पाहिजेत. जे गरज पडेल तर पाणी देऊन आपल्याला लावता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर पहिल्यांदा भाताचं वगैरे रोप जर केलं लवकर तर लावायला माणसं मिळतात. नाहीतर सगळ्यांची लावणी एकदम आली की माणसं मिळत नाहीत. ते पण झालं. नाही मला ते मी 35 वर्ष तेच करतोय. लावणी सांगून आलेच नाही असं झालं. आम्ही जाऊन बसलो आणि ते आलेच नाही. SRI जो पद्धत आहे ना, सिस्टीम ऑफ राईस कल्टिव्हेशन मेथड, म्हणजे 10व्या किंवा 12व्या दिवशी रोप लावायला सुरुवात करायची उगवल्यानंतर, ती खूप छान उपयोगी पडते. हा ते पण काय होतं ज्यांच्या बरोबर मी शेती करतो त्यांना ते अजून थोडे थोडे येत आहेत पावलं पुढे ते अजून कन्व्हिन्स झाले नाही. त्यामुळे होणारही नाहीत. त्यांच्यासाठी काय करायचं, त्यांना सांगायचं आपले 10 गुंठे जागा आहे ना, अर्ध्या गुंठे असं लावून बघू. पटलं तर आपण पुढच्या वर्षी सगळं करू. तसं करू. कारण त्यांना अनुभव जो आहे त्या जागेचा तो पटकन तयार होणार नाही बदलायला. ही इज नॉट विलिंग टू चेंज कारण त्याला सक्सेस मिळालाय. ठीक आहे. ओके. सर नमस्ते, मी अनघा पाटणकर. बोला. मी ऍक्च्युली प्रश्न हे केला होता. आम्ही पंदन लीफचं प्लांट आणलं श्रीलंकेहून आता 15 दिवसापूर्वी आणि 2 रोप. हॅलो, ऐकू येतंय का सर? पंदन लीफ. म्हणजे काय? पंदन लीफ जे आपल्या भाज्यांची करी आणि हे असते त्याच्यासाठी वापरलं जातं ते. जसं आपण गवती चहा वापरतो, गवती चहाची पानं चहात वगैरे घालतो, तसं पंदन लीफ कोकोनट करी मध्ये घालतात. म्हणजे कढीपत्त्यासारखं झाड आहे. दीर्घायुषी का हंगामी आहे? त्याची पानं जी आहेत ना ती गवती चहासारखी पण थोडीशी येतात. तर ती अशी आम्ही 2 रोपं आणली होती आणि त्यातलं एक आहे ना ते जगलं नाही आणि एक अजूनही आहे. तर त्याला आम्ही जे वाचलं की त्याला पाणी मीडियम लागतं आणि अति घातलं तर मग ते नाही जगू शकत कदाचित. आणि आता त्याला आम्ही थोडंसं ऊन पण देतोय. आमच्या टेरेसवरतीच ठेवलेलं आहे ते. ऊन देतोय म्हणजे काय, उन्हात सावलीत नेऊन ठेवता मग परत? उन्हात थोडंसं सावलीत पण एक जे जगलं ते थोडंसं सावलीत ठेवलं होतं आम्ही. आता जे दुसरं आहे ते प्रॉपर उन्हात ठेवलंय आणि त्याला पाणी आम्ही चेक करतो. कुंडीत घातलंय, लावलंय ना? हो, कुंडीत लावलंय रोप. छोटस आहे. कुंडीत माती भरताना काय घातलं त्याच्यात? पॉट मिक्सचर काय होतं? माती, खत, गांडूळ खत. तर ते कसं जगवता येईल म्हणजे जे दुसरं आहे ते? झाड न बघता मी कसं सांगू मॅडम? नंबर एक लक्षात ठेवायचं की सकाळी उठल्यानंतर त्या कुंडीमध्ये जर ओलावा असेल तर पाणी घालायचं नाही. आणि पाणी घालताना डायबेटिक पेशंटला जसं थोडं थोडं जास्त द्यायचं असतं
तसं पाणी कुंडीच्या आकारानुसार 2 चमचे पाणी, 4 चमचे पाणी असे 2-3 वेळा घाला दिवसातनं. जास्त पाणी घालू बर नका. बर बर कुंडीतनं पाणी ओके बाहेर नाही आलं पाहिजे. अच्छा अच्छा ओके 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 हं? चालेल. ठीक आहे, तेवढं करा, वाचलं पाहिजे. आणि त्याला सांगा की तुला जगायचंय असं सारखं त्याला, हा जसं आपण पोरांना सांगतो ना, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. बोलायचं ना. हो, तशाशी बोलायचं की झाडांशी बोलायचं. त्याला कळलं पाहिजे, एवढा लांब मी तुला आणलंय, जगलंच पाहिजे तू. हा फरक आणि पडतो. मॅनिफेस्ट श्रीलंकेचं हवामान आणि आपलं म्हणजे आता पुण्यातलं ड्राय आहे, पण श्रीलंकेत आम्ही आणलं तिथून तर थोडंसं ह्युमिड आणि आता 100%. म्हणून मी म्हंटल तुम्हाला, तुम्ही श्रीलंकेहून झाड आणलं तर जास्त उन्हाचा आणि पावसाचा काही संबंध त्याच्यात येत नाही. तुम्ही सावलीत ठेवू नका. आणि वाटलं त्या कुंडीमध्ये तर हा भाजीची ओके देठं टाका वरती. चालेल. भाजीची काय त्याला देठं टाका वरती. हो मल्चिंग करा. हो आणि हो ते झाड घरी आम्ही खत उन्हात. करतो ना, घरी हा आम्ही खत बनवतो, तर त्यातलं ते थोडंसं काय मे म्हणतात मे तुमचं 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 काही ऐकायला येत नाहीये. त्याच्यात ते आता आम्ही हॅलो, तुमचं काही ऐकायला येत नाहीये. हं? भट सर नमस्कार. नमस्कार. मी चेतन बोलतोय डोंबिवलीहून. हा सर मी मॅडम हॅलो. करते ना. नाही, मॅडम तुमचा आवाज मध्ये कट होतोय. हा बोला, हा चेतन बोला. हा सर, मी सध्या तरी पुढील 8-10 वर्षांसाठी पूर्ण वेळ बागायतदार होऊ शकत नाही किंवा शेती आणि याच्यामध्ये करू शकत नाहीये. तर सध्या म्हणजे सुरुवात मी सगळ्या गोष्टी शिकून घेतोय. तर यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन द्याल की माझ्यासारखे जे बडिंग हॅलो, शेतकरी असो बाकीचे त्यांना कोणाचे पाहायचंय. माईक ऑन आहे ते बंद करा प्लीज. चेतनजींना बोलू द्या. तुम्ही 7-8 वर्षांनी शेती करायला लागलात, तर आता तुमचा प्रश्न हा काय आहे? म्हणजे आता त्या स्नेहलजी होते त्या जसं म्हणाल्या ना की त्या आता सध्या नोकरी करताना त्यांना शेतीमध्ये हा उतरायचंय करायचं. हा तर मला बागायतदार आणि नंतर शेतीमध्ये जायचंय पूर्ण वेळ. पण बर त्यासाठी किमान मला 7-8 वर्ष तरी असून लागतील. त्यासाठी मी कोणकोणत्या स्वरूपाची तयारी सुरू करू, आर्थिक म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या शिकून घ्यायच्यात त्या, आणि इतरही म्हणजे काय मार्गदर्शन तुम्ही कराल म्हणजे काय करू सध्या या वेळामध्ये जोपर्यंत मी तीन म्हणजे तीन उद्या तीन उठून तीन हं, गोष्टी असतात. एक हा गोष्टी मी काय करणार आहे ते कन्फर्म करा. हं, नंबर 2, त्याच्यासाठी काय लागेल ते शिक्षण घ्या. आणि ते घेताना लॉंग टर्मचं आपल्याला, मी 5 वर्षांनी जाणार आहे, तोपर्यंत ते झाडं वाढलेले असेल अशा पद्धतीने काम सुरू करा. तुम्हाला मेथी कधीही पेरता येईल, अ, भात कधीही लावता येईल, किंवा मिरची वांगे कधीही लावता येतील. पण हं, सीताफळ आहे, पेरू आहे, आंबा आहे, फणस आहे, ही दीर्घायुषी झाडं उत्पादन द्यायला निदान 5 वर्ष लागतात. मग 5 वर्ष हं, आपण आधी त्याची आखणी करून, शेत जमीन घेऊन, कुंपण करून, पाण्याची सोय करून, विशिष्ट मापावरती, विशिष्ट अंतरावरती त्या किती पाणी उपलब्ध आहे आणि आपली जागा कुठे, याच्याप्रमाणे फळझाडं लावली आणि कुंपणाची झाडं लावली की तुम्ही तिथे जाईस्तोवर तिथे काहीतरी चित्र उभं झालेलं असेल. तुम्ही ब्लॉकमध्ये कधी राहायला जाता? पूर्ण रंगरंगोटी पूर्ण तयारी झालं सगळं. सगळं गेल्यावर इंटरव्ह्यू करता का इंटरव्ह्यू करून मग जाता? नाही सगळं राहण्यायोग्य बनवलं त्याच्यानंतर आपण राहायला जातो. करेक्ट, करेक्ट. मग तुम्हाला तिथे जाण्याच्या आधी तिथे काही ना काहीतरी 50% तरी काम झालेलं असू दे ना. अच्छा. त्याच्यासाठी तुम्ही जिथे जागा घेतलेत त्याचे कन्सल्टंट मिळतात. तुम्ही अभ्यास करू शकता आणि स्वतःची आखणी करू शकता की आपल्याला कुठे कसं लावायचंय ते. तिथे जागेच्या शेजारी पाजारी जे काय लावलेत तिथे कोण ना कोणतरी केलेलं असेल, एखादा माझ्यासारखा सिनियर असेल, त्याला विचारा की आपल्या इथे काय करता येईल. हं? तुम्हाला करता येण्यासारखं खूप आहे. विलिंग टू चेंज, विलिंग टू थॉट अँड विलिंग टू वर्क. हं. तुम्ही नक्की सर आणि करू म्हणजे शकता. एखादं पुस्तक मला सुचवाल का की एका म्हणजे एका पुस्तकात नसतंय. अच्छा म्हणजे श्री गणेशा बेसिक करायचं आहे तर कुठून सुरुवात करू असं? श्री गणेशा करायचं असेल तर कुदळ म्हणजे काय, फावडं म्हणजे काय, खत म्हणजे काय, माती हं, हं. म्हणजे काय, ह
पिकाचं हम्म, पोषण कसं होतं, संरक्षण कसं होतं, हम्म, तिथे गांडूळ काय काम करतो, मुंगे काय काम करते, निसर्गाच्या ज्या सिस्टीम आहेत त्या सिस्टीमची हम्म, मला माहिती करून घ्यायला लागेल आधी. हम्म. तुमचं शिक्षण कशात आहे? माझं BSc स्टॅटिस्टिक्स आहे आणि मार्केटिंग केलेलं MBA. करेक्ट. कधी कळलं? किती वर्ष कधी लागली? किती वर्ष लागली MBA करायला? MBA 3 वर्ष म्हणजे नोकरी सोबत केलं मी. ते नाही पार्ट टाइम नाही, होतं 3 वर्षाचं. 3 वर्ष नाही, पहिलीपासून किती वर्ष? अच्छा अच्छा. पहिलीपासून साधारण 20 वर्ष, 20 नाही सॉरी 20. 25 एक वर्ष झाले. ठीक आहे, 25. आपण 20 वर्ष पकडूया. 20 हा वर्षांनी तुम्हाला ज्ञान आलं, नोकरी करून पैसे कमवायचं. हा हा, तसं तिथे काहीतरी आपलं ज्ञान घ्यायला लागेल ना, काहीतरी वाढायला. हो हो. हम्म, हम्म, हम्म. बालवर्गात जायची गरज नाही, आता आपण पहिलीपासून सुरू करू शकतो, कारण तेवढी समज अच्छा आपल्याला आलेली असते. अच्छा. हा 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 आणि मार्केटिंग करता म्हणजे आकलन क्षमता जास्त आहे, अनालिसिस प्रोसेस. आहे थोडीफार. करता येईल, सोपं आहे. शेती लॉजिकली आहे, त्याची ती सोपी आहे. फक्त अच्छा त्याच्यात हा. काय लागते, कन्सिस्टन्सी लागते. हम्म. आपल्याला कन्सिस्टन्सी कमी असते. नाही, आमची जमीन जी गावाकडे कोकणात आहे. मी राहायला आता गाव डोंबिवलीलाच आहे. त्यामुळे जरा कोकण 600 किलोमीटर लांब कोकण आहे हो. कुठलं हम्म. कोकण? मी पण बदलापूर म्हणजे कोकणातच आहे. नाही, माझं रत्नागिरी. हा, म्हणजे तिथे आपल्याला अभ्यास करताना हा अभ्यास करायचा आहे की रत्नागिरीला 4,500 मीटर पाऊस पडतो, जमिनीचा चढ उतार आहे, समुद्राकाठची आहे का डोंगराकाठची आहे, याच्याप्रमाणे तिथली हम्म, पीक रचना बदलते. हं? आणि कुठल्याही शेतीला माणसाची आवश्यकता असते. हम्म. बरोबर. अपसेट मॅनेजमेंट चालत नाही, निदान मॉनिटरिंग लागतं. हम्म, हम्म. की त्या माणसाने काय केलं, कसं करतोय, मग तो जाऊन बघणं किंवा त्याला व्हिडिओ व्हिडिओ करून त्याला मला पाठव, मग हे बदल करतो. तुम्हाला याला बनवणार नाही तर, तुम्हाला जर हो बेसिक माहिती नसेल. हं? हो हो. आणि आमच्या आमच्या कोकणामध्ये पहिलं सगळ्याला नाहीच म्हणायचं असतं. असा कसा होईल? हा? हो. होऊचा नाही हा. नकार घंटा पहिलीच. पहिले नाही हा शब्द कोकणात गेला ना, तर कोकण हा. कुठल्या कुठे जाईल. अच्छा हा. चालेल, मी सर हे करेन. तुम्ही सांगितलं तर याच्यावरती एक. बेस्ट लक, बेस्ट लक. हो, धन्यवाद सर. सर नमस्कार, सुचिता शेळके. हा, येतोय आवाज सर? हो येतोय येतोय. हा, मी सुचिता शेळके कर्जतहून. मला हं. विचारायचं होतं की नारळाच्या झाडावर पांढरा मावा मिलीबग कशामुळे येऊ शकतात? तुम्ही मला सांगितलं होतं की त्याच्यावर मिलीबग येताना जास्त सावली झाली असेल, पाणी जास्त आलं असेल आणि झाड अशक्त झालं असेल, मिलीबग येण्याचे चान्सेस खूप असतात. नंबर 1. नंबर 2, तुमच्या हम्म, आजूबाजूला मिलीबग आला असेल तर तो वाऱ्याने हम्म, पण तुमच्याकडे येऊ शकतो. तर तुम्हाला काय करायला लागतं, मिलीबगला नियंत्रण करण्यासाठी चांगला स्प्रे पंप घ्या, प्रेशरने फक्त पाणी स्प्रे करा आणि पाणी स्प्रे हम्म, झाल्यानंतर ते भिजलं, जसं आपण डोक्याला शॅम्पू लावतो भिजल्यानंतर, तसं नंतर ते हम्म. शॅम्पूच घालायचा त्याच्यात किंवा कुठले लिक्विड सोप घालायचं आणि स्प्रे करायचं. अच्छा, मग ते पण खाली मुळापाशी पडणार ना मातीमध्ये? हा, मातीमध्ये मग ते चिटकून जाणार, त्यांचे केस चिकटणार आणि मग ते मरणार. हम्म. अच्छा, ओके. आणि त्याने आणि आणि काय, बोला बोला. नाही नाही, ते तुमचं मुंग्यांमुळे पण येतात ना? मुंग्या त्याच्या कॅरियर असतात, त्या खालनं हम्म, वरती घेऊन जातात त्याला. तुमचा नारळ केवढा मोठा आहे? 4 वर्षाचा आहे. खोड किती उंच आहे? खोड सुटलं का? ऍक्च्युली थोडी भर दिलेली आहे, तर निदान 3 फूट खाली गेलेला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरती बाजूने काही येणार आहे का? नाही. हा, मग तुम्ही काय करा, 2 फूट प्लॅस्टिक घ्या, जाड, हम्म, आणि हे नारळाचं खोड आहे. हं? याला असं हम्म. प्लॅस्टिक बांधा आणि खालती आणि बरोबर. वरती ठोकून द्या खिळ्याने, आणि खाली आणि वरती हम्म. ग्रीस लावा, म्हणजे मुंग्या वरती जाणार नाहीत. अच्छा, हे कायमस्वरूपी करायचं की तात्पुरतं? कायमस्वरूपी कशाला, तुम्हाला मिलीबगचा त्रास असतो. अच्छा, नाही मुंग्यांसाठी म्हटलं. मुंग्या उपयुक्त पण असतात हो. तुम्हाला शंका आली ना, हम्म. मुंग्या कॅरियर आहेत म्हणून. मी नाही बरोबर. म्हटलं शंका काढली. अच्छा, नाही कारण ते मिलीबग आणि मुंग्या ह्या सतत तिथे दिसत असतात.
आणि त्याच्यामुळे ते नारळाचं पान पूर्णपणे उलगडलेलं पण नाहीये. हा, मग ते उलगडत एक पान नाही, पानं असतात. एकच पान आहे का हा म्हणजे तुम्हाला? एक नाही नाही, नवीन एक जे पान येत आहे ना, तर ते हा पूर्णपणे उलगडलेलं नाहीये, तर ते हा, असं ठीक आहे. सरळच तुम्ही राहिलेलं तुम्ही आहे. तुम्ही असं खाली करा, प्लास्टिक करा. आणि किती झाड आहेत हम्म. अशी? सध्या एकालाच झालेलं आहे. ओके. तुमच्या बागेमध्ये धूर करा पहाटे उठून. अच्छा, दूर करायचा. हा, ओके. आणि त्या एखाद्या डब्यामध्ये गवत घालायचं आणि तो हम्म धूर म्हणजे पेटलं नाही पाहिजे, धूर करायचा आणि ते पहाटे हम्म हम्म ठेवायचं, कारण आता दव पडतं, तर धूर असा हम्म पसरतो आणि दव नसेल तर वरती हम्म. जातं. आणि त्याच्यामध्ये बरोबर. एखादा चमचा गंधक पावडर घाला. अच्छा. वेटेबल बरं. सर्फल सुहास सुहास ॲग्रोकडे मिळेल. पण ते घातल्यानंतर हम्म. तिथे उभं राहायचं नाही. त्याच्या वासाने तुम्ही ठीक आहे. चक्कर पडाल. हं? हा, अच्छा, ठीक आहे. हा. ते चालेल. सगळ्यांना मारेल. ते मिलीबगला मारेल, हम्म. मुंगीला मारेल. आधी प्लॅस्टिक लावून बघा आणि त्याने नाही हम्म. जमलं तर मग हे गंधकाचं धूर करा. अच्छा. आणि ते पान न उलगडण्याचं काय कारण असू शकतं? त्याला चिटकलं असेल काहीतरी, न्यूट्रिएंट कमी मिळेल. तुम्ही पाणी किती वेळा देताय? का पाणी आम्ही जास्त सध्या होतंय? नाही, 1 दिवसाआड देतोय पाणी सध्या. किती देताय? म्हणजे चमचाभर देताय का 10 लिटर देताय? नाही, 10 ते 15 लिटर. ओके. मग पाणी हं. बंद करा. अच्छा, पाणी 2 बंद दिवसात करायचं. 2 दिवस आता थंडी आहे ना, बरोबर. मग इव्हॅपोरेशन रेट कमी आहे. ते 1 दिवसाला हम्म. देता की आठवड्याला एकदा द्या. अच्छा, ठीक आहे. चालेल. आणि आजच ऍक्च्युली एक आंब्याच्या झाडाला पण ना, त्याचं जे मेन ट्रंक आहे ना, तर हं. जिथून फांद्या आलेल्या आहेत त्याच्या वरती आहे ना, साईडने अशी त्याला पांढरी जाळी दिसते आहे. मग तर चांगली आहे. ते पांढरी जाळी दिसते. म्हणजे एक प्रकारचा हा कोळी हा. आहे आणि ते कोळी मोजा घातल्यासारखं झाडाला जाळ्याने कव्हर करतो. मग अशा ठिकाणी तुडतुडा येत नाही. आणि हे जर कोळी तुमच्याकडे असेल, असं जाळं असेल, तर गंधकाचा धूर हम्म. करू नका, नाहीतर कोळी मरेल. अच्छा, नाही ते आंब्याचं झाड थोडं दूर आहे त्याच्यापासून. हां, ठीक मग आहे. काय तर हरकत त्याची नाही ना? काळजी घ्या. नाही, मी काय दूर अच्छा. म्हणजे 2 फूट आहे का 100 फूट आहे? असं नाही सांगता येत 20 नाही. 20 ते 25 फूट आहे. ओके, ठीक आहे. 20-25 फूट दूर आरामात जातो. हं? अच्छा. मग कमी धूर का दिला तर चालेल कारण का पण? कारण धूर असा पसरतो ना. बरोबर, बरोबर. हम्म. हं? ठीक आहे, चालेल. मग मी प्लॅस्टिक लावूनच बघेल वाटल्यास. येस, येस. चालेल, ओके, गुड. चालेल. ठीक आहे. थँक्यू. अजून एक प्रश्न कोणाला विचारता येईल? मगाशी 2-3 हात, 2 हात तर मला इथेच दिसतायत वरती. सर नमस्कार. सर माझं नाव निलेश देसे. बोला. हां. तर मी आपलं पाटील साहेब, प्रशिक्षण तुमचा माईक ऑफ झाला. किरणजी बोला. हा 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 नमस्कार सर. माझं नाव किरण पाटील. मी हं. राहतो कॅलिफोर्नियाला. आता हां, सुट्टीसाठी इथे आलेलो आहे. हां. मी गुहागरमध्ये 8,000 स्क्वेअर फीटची एन ए प्लॉट्स घेतलेला आहे बेसिकली. तर माझा अच्छा, म्हणजे 8 प्लान गुंठाचा. 8 गुंठा. तर माझा हां. प्लान असा आहे की 3,000 गुंठा जो आहे तो घरासाठी वापरायचा आणि बाकीचा मी कॉर्नरला त्याला झाडं लावणार असा प्लॅन आहे. तर माझे 3 प्रश्न आहेत सर. पहिला प्रश्न म्हणजे असा आहे की माझा विचार आहे की केसर आंबा करावा, कारण तो प्रत्येक वर्षी येतो आणि अल्टरनेट तिकडची लोकल झाडं त्या संपूर्ण एल शेपमध्ये किंवा यू शेपमध्ये लावायचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की मला अशी इच्छा आहे प्लीज की प्लीज आंब्याची दुसरा झाडं ना. माईक बंद करा. माझा हं. एकच कोणीतरी दुसराच नाही, बोलतोय वाटतं. तेच म्हणून दुसऱ्याचा माईक बंद करा सांगितलं. हां. हा. तर विचारा माझा दुसरा. प्रश्न असा आहे की मला मला रादर दॅन बाईंग 1 वर्षाचं आंब्याचं झाड, मला 4 किंवा 5 वर्षाचं आंब्याचं झाड लावायची इच्छा आहे. तर तो त्याच्याबद्दल थोडा ऍडवाइस होती. आणि शेवटचा प्रश्न असा आहे की माकड माकड त्या ठिकाणी झाड वाढल्यानंतर ते आंबे खाणार असेल किंवा चिकू किंवा पेरू खाण्याची शक्यता आहे. तर त्या ठिकाणी मी असं म्हणजे थोडंफार आज रिसर्च केलं तर वाटलं की काही सेन्सर लावतात आणि मग ते आवाज करतात. दॅट इज द सोल्युशन. मला वाटतं चांगलं असू शकतं माझ्यासाठी. तर हे 3 प्रश्न होते सर. त्यातला मोठं झाड लावणं हे मला स्वतःला मान्य नाही आणि निसर्गाला मान्य नाही. कारण मोठं झाड जे असतं त्याची पिशवी मोठी नसते.
आणि त्याचं मुळं जी असतात ती झाड समजा वरती 5 फूट आहे, तर मुळं कमीत कमी 4 फूट झालेले असतात. तर त्या पिशवीमध्ये 4 फुटाची पिशवी नसते. पिशवी 1 ते 2 फुटाची असते. त्याचे मूळ गोल होतं. त्याला आपण म्हणतात रूट कॉईल. तर शास्त्रीय अच्छा भाषेमध्ये मोठं झाड लावायचं नसतं कधीही. हं? अच्छा मग आपल्याला कुत्र्याचं पिल्लू, मांजराचं पिल्लू आपल्याकडे आल्यानंतर सेट होतं का डायरेक्ट मोठं कुत्रं आणतो आपण? तर लहानपणापासून घेतलेलं चांगलं आलं लक्षात. मग किती त्याला सर, म्हणतात 1 वर्षाचं असावं की 2? शक्यतो 1 वर्षाचा असावा. ओ आय सी. ओके, हं? आणि अंडरस्टूड. माकडाची समस्या जी आहे ती सगळीकडे आहे. हं? आत्ता जी माकडाची समस्या टोकाच्या पातळीला गेलेली आहे. तुमचा आंबा लागेस तर त्याला काहीतरी उत्तर निघेल. हं? आणि माकड फक्त आंबा खातं असं नाही. ते खालचं जास्वंदीची पानं पण काढून टाकतं. म्हणजे फक्त राईट. झाडं आहेत पण तो येईल असं नाही. तो काही नसलं तरी येईल. म्हणजे आता बोरिवलीला हम्म. लोकांच्या घरामध्ये माकडं जातात. हम्म. फ्रीज उघडून आतलं खातात. तिथे काय कुठे हम्म. झाड आहे? त्याची माकडी समस्या त्रासदायक आहे आणि सेन्सरचे उपयोग अजून तसे प्रूव्ह नाही झालेत. अच्छा. सेन्सरने काम होतं का? तर होतं. मी 1-2 ठिकाणी तसं बघितलं तर. पण ते 100% अजून खात्री देता येत नाहीये. अच्छा. त्याला हाय फ्रिक्वेन्सीने आपण सोडल्यानंतर ते माकडाला हम्म. त्रासदायक होतात. त्याचे आवाज आहेत. आपण ह्याच्यामध्ये आवाज मोजतो ना डेसिबलमध्ये. तर कमी करेक्ट. ह्याचा तीव्रतेचा आवाज गेला तर त्याला त्रास होतो. अच्छा. तसं डासांसाठी पण उंदरांसाठी पण काढलं तर पण ते काही तेवढं ऍक्टिव्ह झालं नाही. अच्छा. So what you're saying is ki hopefully we get some solution within येस, next 5 येस, years. येस. We cannot. अच्छा, त्याला बरोबर. काय सलोश नाहीये. अच्छा. आणि हं. मग त्या एल शेप मध्ये मी लावली झाडं, तर बर. अल्टरनेट असं काही पॅटर्न असावा की असं व्हॉट काही डू नसतं. इरिगेशन असलेली एव्हरी झाडं 6 एका फीट? बाजूला विदाऊट इरिगेशन असलेली झाडं एका बाजूला आणि नॉन इरिगेशन एका बाजूला. म्हणजे नारळ आणि आंबा एकत्र लावायचा नाही. अच्छा. ओके. कारण नारळाच्या ओके. झावळ्या उन्हाळ्यात पडतात आणि उन्हाळ्यात आंब्याला फळं असतात. आणि आंब्याला डोक्यावर अच्छा. छत्री नकोय. त्याला ऊन अच्छा. पाहिजे. हं? ओके. म्हणजे प्रत्येक झाडाची अंडरस्टूड. उन्हाची गरज वेगळी असते. आणि म्हणजे शाळेत आपण शिकलो ना प्रकाश संश्लेषण क्रिया. त्याला प्रकाश नाही पडला तर झाड जगेल, फळं नाही येणार. जे आंब्याचं अच्छा. झाड आहे, फळं कधी येणार? तर 4-5 वर्षांना कधीतरी येतं. कारण अच्छा. त्याला ऊन नाही मिळत. गॉट इट. ओके. अंडरस्टूड. ओके. साऊंड्स गुड. थँक यू सर. लास्ट क्वेश्चन कोणाचा असेल तर विचारा. किती वाजले आता? 7:05 झाले. 7 वाजता. ओके. आपण लास्ट प्रश्न घेऊ. सर नमस्कार, माझं नाव निलेश देसाई. मी आपलं भात हां. प्रशिक्षण ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग पण अटेंड केला होता. त्यानुसार मी बरं. यावर्षी भात शेती केली. हं, बासमती आणि कोलम हे दोन्हीचं केलं होतं. त्यात एक हं, मी कोल्हापूरला राहतो. चिपळूणकर सरांच्या मार्गदर्शनानं नॉन टिलिंग मध्ये केलं होतं. हं, हं. फक्त आता मला परवा दिवशी एक कृषी विभागातले अधिकारी म्हटले की नो हं. नो टिलिंग मध्ये हवा जात नसल्यामुळे काही दिवसांनी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्याची मिळत नाही पिकांना. तर त्यात तथ्य आहे का? आणि दुसरा एक प्रश्न मला आपल्याला विचारायचा होता. आपण जे प्रशिक्षण वर्गात सांगितलं होतं की हिरवळीचं खत द्यायचं, तर त्याचं प्रमाण किती असावं? एक 10 गुंठ्याला किती प्रकारे आपण हिरवळीचं खत देऊ शकतो? गुंठ्याला 25 किलो. गुंठ्याला 25 किलो आणि ते सुरुवातीला एकदाच द्यायचं, नंतर मग परत नाही काय द्यायची गरज नाही ना? हिरवळीचं खत लवकर कुजतं. जर तुम्ही भात लाईनीत लावला नसेल तर तुम्हाला नंतर देता येत नाही. हं. बरं, आणि बरं. चिपळूणकर सरांच्या पद्धतीने केलंय म्हणजे तुम्ही तणनाशक वापरलंय. हो, हो. हं. तर खरं मला त्याच्यावर काहीतरी एक मी विचार करतोय की बाबा त्याला काय पर्याय करायचा आहे. नाही कारण आधी ही आधी सक्सेस होऊ दे. हं. हो. झिरो टिलिंग कल्टिव्हेशन मेथडने भात लावायचं म्हणजे तुम्हाला तणनाशक वापरावंच लागेल. कारण तुम्ही कोल्हापूर पट्ट्यात राहता म्हणजे जास्त पावसाच्या प्रदेशात आहात. तर तुमच्या इथे जमीन झाकायला तण खूप उगवतं. हो, बरोबर आहे. एक तर त्या तणाची स्पर्धा करणारा भात असायला पाहिजे. जे जुने 6-7 फूट उंचीचे भात असतात ते. किंवा फुकोकाने केलं तसं शेतात पाणी तुंबवता आलं पाहिजे. म्हणजे भात सोडून बाकीचं मरतं. ही जर रचना आपल्याला करता किंवा चिखलणी करता आली पाहिजे. किंवा तणनाशक वापरा. असे 4 ऑप्शन आपल्याकडे असतात. त्यातला तुम्हाला जो सोयीचा आहे, तो ऑप्शन तुम्ही वापरा. आता बासमती कुठला लावला आता?
बासमती 370 जे देशीवान आहे ते. हा म्हणजे 370 उंच आहे हो, उंच होतं. आणि जास्त दिवसाचं आहे. हो, बरोबर. आणि जास्त दिवसाच्या आता बासमतीचे वाण 100 दिवसापासून 180 दिवसापर्यंत मिळतात. तर आपल्या जमिनीच्या विचारानुसार आणि वातावरणातले शेजारी पाजारी काय लावतात त्याच्यानुसार, नाही तर आपला भात आधी झाला तर पोपट आणि खूप उंदीर येतात आणि उशिराचा लावला तरी येतात. तसे लोकांनी जे काय भात लावला असेल आजूबाजूच्या त्या दिवसात आपला भात झाला होईल असा लावायला लागेल. तर ते भात न नांगरता करता येईल, पण त्याला खूप आधी काही काळ जाऊ दे. तुमचा प्रश्न तोच होता ना? ठीक आहे, ते गेलेले आहेत. सगळेच इथे आलात, प्रश्न विचारलेत, बरं वाटलं. आपल्याला आपण आता कृषी पाठशालाच्या ऐवजी जे कृषी पाठशाला आहेत, आपण आता मराठीमध्ये शेतकी शाळा नावाचा कार्यक्रम 1 वर्षभराचं प्रशिक्षण 4 जानेवारीपासून सुरू करतोय. आणि आत्ता ऑलरेडी 7 आंब्याचे वर्ग चालू आहेत. तर ज्याला त्याच्यामध्ये इच्छा असेल तर तुम्ही माझा वैयक्तिक नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करू शकता की मला प्रशिक्षण घ्यायचं आहे. आणि प्रशिक्षण घेण्यासाठी खूप वेगवेगळी साधनं आजच्या घडीला उपलब्ध आहेत. फक्त जे YouTubeची साधनं आहेत त्याच्यावर विश्वास ठेवायच्या आधी जरा 10 वेळा खात्री करून घ्या. कारण जर प्रत्येकाला एका एकरमध्ये 10 लाख रुपये मिळत असतील तर तो शहरात का आला? हा मोठा प्रश्न मला पडतो. किंवा मियाझाकी आंबा 2 लाख रुपये किलोने विकला जातो. कोण म्हणजे एक आंबा 500 ग्रॅमचा आहे. 1 लाख रुपयाचा आंबा कोण खातो? हा मला पण पडलेला प्रश्न आहे. तर ते जरा त्याच्यामध्ये जे काही थोडंसं तारतम्य आणि स्वतःची विचारशक्ती वापरा आणि जिथून शक्य आहे तिथून आपण जे काही करणार आहोत त्याची माहिती, कारण विज्ञान सतत डिस्कवर होत आहे आणि नवीन माहिती पुढे येते. आणि वातावरणाच्या बदलाने आपल्याला शेती करणं खूप अवघड होणार जाणार आहे. वातावरणाचा बदल आहे, मजुरीची समस्या आहे आणि माकडांची समस्या आहे. या समस्यामध्ये शेती करणं थोडं अवघड होत चाललंय. तर त्याच्याबद्दल काळजी घ्या. जे शक्य होईल ते करा. बेस्ट लक. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. तुम्ही